लोक हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान आयुष्यातील कळसाध्याय म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. आनंद नाम संवत्सरी शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच दिनांक 6 जून 1674 रोजी आपले शिवराय सिंहासनाधीश्वर छत्रपती जाहले. 6 पातशहांना जेरीस आणून हिंदुपत पातशाहीची स्थापना झाली. ही गोष्ट सामान्य झाली नाही. त्यावेळी शिवाजी महाराजांचे स्वराज्य लहान होते, पण त्यामध्ये अटक पासून कटक पर्यंत विशाल साम्राज्य निर्माण करण्याचे सामर्थ्य होते. म्हणून हा दिवस साऱ्या देशात हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा केला जातो. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांच्या षष्ठाब्दी पूर्ती निमित्त आयोजित केलेल्या आपली संस्कृती आपला इतिहास या ई व्याख्यानमालेत हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या व्याख्यानात व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत माननीय अविनाश धर्माधिकारी. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी या संस्कारशील प्रशालेत धर्माधिकारी यांच्या ध्येयवादाला दिशा मिळाली. प्रशासकीय सेवेत ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सचिव म्हणून त्यांनी कार्य केले. स्वेच्छानिवृत्तीनंतर चाणक्य मंडळ परिवार या संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून हजारो तरुणांना स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन केले. आज भारताच्या कानाकोपऱ्यात सनदी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे धर्माधिकारी सरांचे शेकडो विद्यार्थी त्यांच्या रत्नपारखी कौशल्याची साक्ष देत आहेत. अस्वस्थ दशकाची डायरी सारख्या चिंतनशील ग्रंथाचे लेखक, देशातील विविध समस्यांवर मूलगामी भाष्य करणारे विचारवंत, युवकांच्या मनात स्फुल्लिंग चेतवणारे प्रभावी वक्ते अशा विविध नात्यांनी ते आपणास सुपरिचित आहे. हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्ताने हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आणि शिवराज्याभिषेक दिन या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत. लक्षात ठेवा, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात बुधवार दिनांक 23 जून 2021 सायंकाळी 7 वाजता श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या फेसबुक पेज व यूट्यूब चॅनलवरून हे व्याख्यान ऐकता येणार आहे. तेव्हा मंडळाच्या फेसबुक पेजला फॉलो करायला आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवाजी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनामध्ये अनेक दैदिप्यमान घटना आहेत. मात्र त्यांच्या जीवनाचा कळसाध्याय म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 याच दिवशी म्हणजे 6 जून 1674 रायगडावरती 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती आपले शिवराय राज्याभिषिक्त सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले होते. अत्यंत आनंदाचा असा क्षण होता आणि म्हणून संतांनी म्हणलेला आहे, उडाला औरंग्या पापी लेंच संहार झाला, मोडिली मांडली क्षेत्रे आनंद वनभुवनी. वास्तविक पाहता त्यावेळेला शिवाजी महाराजांचं राज्य लहान होतं. मात्र ज्याप्रमाणे एखाद्या बीजात महान वृक्ष निर्माण करण्याचं सामर्थ्य असतं, त्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये अटक पासून कटक पर्यंत विशाल साम्राज्य निर्माण करण्याचं सामर्थ्य होतं. आणि म्हणून त्या दिवसाला आपण ओळखत असतो हिंदू साम्राज्य दिन या नावाने. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीनं ज्येष्ठ इतिहासकार माननीय पांडुरंग बलकवडे यांच्या षष्ठाब्दी पूर्ती निमित्त संपूर्ण वर्षभर चालणारी आपली संस्कृती आपला इतिहास ही ई व्याख्यानमाला चालू आहे. या व्याख्यानमालेत आज आपले विचार मांडण्यासाठी येत आहे माननीय अविनाश धर्माधिकारी. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी या अत्यंत संस्कारशील अशा प्रशालेमध्ये त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. पुढे प्रशासकीय सेवेमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्ष कार्य केलं. स्वेच्छानिवृत्तीनंतर चाणक्य मंडळ परिवाराची स्थापना केली आणि त्या माध्यमातून अनेक तरुणांच्या जीवनाला उत्तम असं मार्गदर्शन केलं.
आज भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध प्रशासकीय अधिकाराच्या पदावरती धर्माधिकारी सरांचे विद्यार्थी अतिशय उत्तम दर्जाचं काम करत आहेत. हीच त्यांच्या अत्यंत गुणग्राहक अशा दृष्टीची साक्ष आपल्याला देते. त्याचप्रमाणे अस्वस्थ दशकाची डायरी असेल अशा ग्रंथांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. भारताच्या विविध समस्यांचे मूलगामी चिंतन करणारे विचारवंत, त्याचप्रमाणे तरुणांच्या मनातील स्फुल्लिंग चेतवणारे उत्तम वक्ते, या सर्व नात्यांनी आपण धर्माधिकारी सरांना ओळखत आहोत. आज हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्तानं माननीय धर्माधिकारी सर आपल्या समोर त्यांचे विचार व्यक्त करणारे आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक. मंडळाच्या विनंतीला मान देऊन माननीय धर्माधिकारी सर या ठिकाणी उपस्थित राहिले, याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या व्याख्यानमालेत त्यांचं स्वागत करतो आणि याच्या पुढे त्यांनी आपले विचार व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आपण सर्व शिवभक्त माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही संपूर्ण भारतात पवित्र आणि क्रांतिकारक अशी तिथी ती प्रथम अवतरली, प्रकट झाली शके 1596 मध्ये. त्या शिवराज्याभिषेक तिथीच्या पवित्र मुहूर्तावर, प्रचंड प्रेरणादायक मुहूर्तावर तुमच्याशी बोलायची मला संधी मिळते आहे. हा फार मोठा सन्मान पण आहे आणि ही फार मोठी जबाबदारी पण आहे. आपण सगळेच आहोत शिवभक्त, शिवाजी महाराजांचे भक्त. त्यांच्या भक्तीमधून प्रेरणा घेऊनच आपण आपलं काम करत राहायचं आणि करत राहायचं. म्हणून ही पवित्र तिथी आपल्याकरता आणि केवळ महाराष्ट्र नाही, संपूर्ण देशाकरता पवित्र आहे आणि प्रेरणादायक आहे. शके 1596 मध्ये तिची सांगितली जाणारी इंग्लिश तारीख येते 6 जून 1674. पण महाराजांनी राज्याभिषेक काही इंग्लिश कॅलेंडर पाहून केला नाही. तेव्हा आणि आजही आपलं भारतीय कालगणना आहे. आपल्या दृष्टीने सगळेच दिवस पवित्र निश्चित आहेत, पण ते आपल्याला साजरे करायचे, अंतःकरणात प्रेरणा घ्यायची आणि आत्ताच्या कामाला लागायचं. ते भारतीय कालगणनेनुसार तिथीचंही पावित्र्य मनात ठेवून. म्हणून ही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आपल्याकरता पवित्र आणि प्रेरणादायक आहे. मी म्हणेन आपल्या काही बांधवांना जर इंग्लिश तारखेनुसार ती साजरी करायची असेल तरी त्यांच्याही बद्दल प्रेम आणि शुभेच्छा अंतःकरणात बाळगूया. शिवाजी महाराजांचं स्मरण तर 24/7 आणि 365 सर्व दिवस, दिवसाचे 24 तास अंतःकरणात बाळगलं तर आपल्याला जगण्याची प्रेरणा कायम मिळणारच आहे. याचं भान ठेवून आपण संवाद करतो आहोत. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, राज्याभिषेकाचं शके होते 1596. आजही स्वतंत्र भारताने आपल्या सार्वभौमत्वाचं प्रतीक म्हणून शके आणि विक्रम संवत अशा दोन्हीही कालगणना मान्य केल्या आहेत. त्या आपल्या आहेत, भारतीय आहेत. आपल्या भारतीय म्हणजेच हिंदुस्थान च्या सार्वभौमत्वाचं अत्यंत दैदिप्यमान प्रतीक म्हणजे ही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आहे की जी शके 1596 मध्ये उजाडली.
मला किती आनंद आहे की या पवित्र दिवशी तुमच्याशी संवाद होऊ शकतो. तो करताना अर्थातच प्रथम इतिहासकार आणि ही महाराजांची आणि मराठ्यांच्या इतिहासाची प्रेरणा आपल्यापर्यंत नेऊन पोहोचवणारे राष्ट्रीय इतिहासकार म्हणतो मी त्यांना, असे सन्माननीय पांडुरंगजी बलकवडे यांना त्यांच्या षष्ठ्यब्दी पूर्ती निमित्त पण मी शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांच्या प्रति आदर व्यक्त करतो. ईश्वराने त्यांना आरोग्यपूर्ण आणि उत्साहपूर्ण असं शतायुषीपेक्षा अधिक आयुष्य द्यावं आणि त्यातून शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांच्या इतिहासाचा खरा म्हणजे अखिल भारतीय अर्थ त्यांनी महाराष्ट्रासहित संपूर्ण देशाला सांगावा अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. तसं त्याच बरोबरीने रायगड स्मारक मंडळाचे सुद्धा 125 वर्ष पूर्ण होतात. गलित गात्र पडलेल्या समाजाला पुन्हा जागं करून त्याला स्वातंत्र्याच्या कामामागे लावायचं तर लोकमान्य टिळकांनाही पुन्हा आठवले शिवाजी महाराज आणि त्यांचा राज्याभिषेक. म्हणून लोकमान्यांनी शिवजयंती उत्सव सुद्धा दिला आणि तो केवळ महाराष्ट्रापुरता राहिला नाही, अखिल भारतीय बनला. शिवजयंती उत्सव पंजाबमध्ये पण त्या काळी केला जायचा, दक्षिणेमध्ये पण केला जायचा. वंगभंगचं आंदोलन जेव्हा उभं राहिलं तेव्हा शिवजयंती उत्सव बंगालमध्ये पण करू लागले आणि गुरुदेव टागोर यांची जय तू शिवाजी अशी एक अप्रतिम कविता आहे. शिवाजी महाराज हे कोण्या एका केवळ प्रदेशाचा नेता नाहीत, कोण्या विशिष्ट भाषा म्हणजे मराठी बोलणाऱ्यांचा नेता केवळ नाही. शिवाजी महाराज हे विश्ववंद्य असलेले संपूर्ण भारताचा नेता आहेत. संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये असामान्य व्यक्तित्व दाखवायची झाली तर ती यादी शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय सुरू पण होऊ शकणार नाही आणि संपू पण शकणार. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांना जो प्रेरणेचा वारसा दिला, आपल्या सगळ्यांना ज्या कामाला लावलं, भारताच्या इतिहासातल्या त्या दैदिप्यमान अध्यायाचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास. हा सुद्धा केवळ एक प्रदेश किंवा एक भाषा आणि खरं म्हणजे दुःखद म्हणजे एखादी विशिष्ट जात अशा पुरता नाही, तो संपूर्ण भारताच्या इतिहासाचा एक दैदिप्यमान आविष्कार आहे शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास. त्याचं सगळ्यात उत्तम प्रतीक असलेला हा दैदिप्यमान दिवस ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये हा दिवस महत्वाचा आहे. आपल्याला दिसेल की भारताच्या एकात्मतेची भावना, हे एक राष्ट्र आहे आणि सर्व वैविध्यासहित आपण सगळे एक आहोत, की वेद उपनिषदांपासून दिसेल. त्यामध्ये भारतवर्ष, तिचा उत्तरापथ आणि दक्षिणापथ, आणि इतिहासामध्ये या भारतवर्षाच्या एकात्मतेची सतत व्यक्त झालेली आहे भावना. आपण या देशावर झालेल्या आक्रमणांचा सुद्धा जर विचार केला तर सर्व ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावर आढळून येतं ते आक्रमण आहे अलेक्झांडर द सो कॉल्ड ग्रेट, इसवी सन पूर्व 4th शतक. अशा वेळी उभा राहिला चाणक्य. त्यांनी नवी पिढी घडवली. तक्षशिलेचा असलेल्या या चाणक्याला
मगध पाटलीपुत्र इथे तो दरबारामध्ये काम करत होता धनानंदाच्या. पण सीमेपलीकडून येणारं आक्रमण त्याला कळत होतं आणि हिंदुस्थानच्या सीमांचं रक्षण करण्याचं काम त्या नंद साम्राज्याचं आहे याचं भान ठेवून चाणक्यानी त्यावेळेचा सम्राट धनानंदाला जाग करायचा प्रयत्न केला. तसा तो जाग होत नाही म्हणल्यानंतर चाणक्यानी दरबार सोडला, नवी पिढी घडवली, एक राज्य क्रांती पण घडवून आणली आणि सिंहासनावर बसवलेल्या या चंद्रगुप्त मौर्याने ग्रीकांच्या आक्रमणाचा प्रतिकार करून जी भारतवर्षाची सीमारेषा मानली जाते तिच्या पलीकडे त्यांना ढकललं. सर्व आक्रमणांच्या काळामध्ये या भारतवर्षाच्या एकात्मतेचं आणि त्यामुळे आक्रमकांचा प्रतिकार करायचा आहे याचं सततचं भान आपल्या इतिहासामध्ये व्यक्त होतं. पुढे शक आले, ते पश्चिम भारतामध्ये काही काळासाठी राज्य स्थापन करू शकले, पण ते बघता बघता हिंदू झाले. त्यांनी इथली संस्कृती स्वीकारली, ते शिवाचे उपासक झाले, या मातीशी या भूमीशी संपूर्ण एकरूप झाले. आणि तरी शकारी विक्रमादित्याने या शकांच्या शेवटच्या राज्याचा सुद्धा अंत करून त्यांचा लष्करी पराभव सुद्धा केला. मध्य आशियामधून शकांच्या पाठोपाठ कुशाण आले, तेही बघता बघता इथले बनले, इथल्या संस्कृतीचे बनले. सम्राट कनिष्क बौद्ध पण बनला, पण त्यांनीही भारतीय संस्कृतीशी एकरूप होऊन ही संस्कृती समृद्ध करण्याचंच काम केलं. त्यानंतर 4थ्या 5व्या 6व्या शतकामध्ये हुणांची आक्रमणं चालू झाली. त्यावेळी बलाढ्य असं गुप्त साम्राज्य होतं आणि भारताच्या इतिहासातला तो काळ सुवर्णयुग म्हणून मानला जातो. तर गुप्त सम्राटांनी आधी हुणांचा प्रतिकार भारतवर्षाच्या सीमेवर खैबरच्या पलीकडे केला, पण पुढे गुप्त साम्राज्याची शक्ती दुर्दैवाने कमी होत गेली. हा सम्राट स्कंदगुप्त तर सीमेवर हुणांशी लढताना स्वतः बळी पडला आणि हुण भारतवर्षामध्ये शिरले. आपल्याला माहिती आहे की त्या हुणांचा सुद्धा अंतिम निर्णायक लष्करी पराभव माळव्यामध्ये राजा यशोधर्मा यांनी केला इसवी सन 528 मध्ये. आणि जर मागे काही हुण असले तर ते इतके या भूमीशी एकरूप झाले, तेही शिवाचे उपासक झाले, की आज भारताचा इतिहास, भारताची संस्कृती आणि समाजामध्ये कुठे असं वेगळं दाखवता येत नाही की हे पूर्वी ग्रीक होते, हे पूर्वी शक कुशाण हुण होते. हिंदुस्थानच्या एकात्मतेची भावना राजकीय पद्धतीने, सामाजिक पद्धतीने, सांस्कृतिक पद्धतीने व्यक्त होत होती. दुर्दैवाने 8व्या शतकामध्ये जी आक्रमणं चालू झाली तिथून कुठेतरीही संपूर्ण हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाची भावना काहीशी मागं पडल्यासारखी झाली. 8व्या शतकापासून चालू झालेल्या आक्रमणांचं एकत्रित नाव इस्लामिक आक्रमण हे आहे. त्यामध्ये कोणा विशिष्ट धर्माविषयी चुकूनही द्वेष किंवा दुजाभाव नाही. एक अतिशय दुःखद पण सोपं कारण आहे, या आक्रमणांना इस्लामिक आक्रमण का म्हणायची आणि आजचा सुद्धा जगातला जो इस्लामिक दहशतवाद आहे तो त्या आक्रमणांचाच वारसा आहे. आजचा पाकिस्तान त्या आक्रमणांचा परिणाम आहे आणि वारसा आहे. दुर्दैवाने काही प्रमाणामध्ये बांगलादेशात सुद्धा अशा शक्ती आहेत की ती त्या आक्रमणांचा प्रतिसाद आणि आत्ताचा वारसा, त्यांचा लिगसी वारसा आहे. या आक्रमणांना इस्लामिक आक्रमण म्हणण्याचं कारणच आहे ती इस्लामच्या नावानी झालेली आहे. या आक्रमणांचं हे वेगळे पण होतं. आधीची आक्रमण म्हणजे ग्रीकांचं असलं तर ते साम्राज्य विस्तारासाठी होतं, भौगोलिक होतं आणि जास्त जास्त भूमी जमल्यास सगळी पृथ्वी ग्रीक साम्राज्याचा हिस्सा बनवावी यासाठी होतं. शक कुशाण हुणांच्या टोळ्या मागून टोळ्या भारतामध्ये शिरल्या
पण त्या पण कदाचित लुटमार आणि आपलं राज्य स्थापन करावं यासाठी होती. हे 8व्या शतकापासून आजही चालू असलेलं जे आक्रमण आहे, वादळ येऊन धडकलं, हे इस्लामच्या नावानी होतं. अरबस्तानमध्ये जन्मलेल्या या धर्माची प्रेरणा घेऊन हाच एकमेव काय तो सर्वश्रेष्ठ धर्म आहे. बऱ्या बोलानी सर्वांनी तो स्वीकारायला पाहिजे, नाहीतर आम्ही कत्तली करू, सक्तीची धर्मांतर करू, काफिर या शब्दाने ज्यांना ओळखलं जातं त्यांची तर मंदिरं उद्ध्वस्त करू, त्यांच्या बायकांवर बलात्कार करू, धर्मांतर करू आणि त्यांना सगळ्यांना इस्लाम करू, ही त्यामागची प्रेरणा आहे. हे म्हणणारा कोणी मी वेगळा नाही, तर इतिहासाच्या सर्व अध्यायांच्या मध्ये सातत्याने इस्लामिक इतिहासामध्ये ती नोंदवलेली आहे. 714 मध्ये सिंधचा राजा दाहिर याचा पराभव करणारा मोहम्मद बिन कासिम या लढाईला जिहाद म्हणतो आणि तो प्रदेश जिंकल्यानंतर तो आता दारुल इस्लाम म्हणजे इस्लामचं राज्य शी जुळला गेला असं म्हणतो. इसवी सन 1000 ते 1025 मध्ये आपल्या दुर्दैवानी 17 वेळा ज्यांनी भारतावर स्वारी केली. फार मोठं दुर्दैवच आहे की लुटलं. प्रचंड संपत्ती गजनीला घेऊन गेला, कत्तली केल्या, बायकांवर अत्याचार केले, त्यांना गजनीच्या बाजारामध्ये गुलाम म्हणून विकायला उभं केलं. शेवटच्या स्वारीमध्ये सोरटी सोमनाथाचं मंदिरही उद्ध्वस्त केलं. तो गजनीचा मोहम्मद या भारतावरच्या स्वाऱ्यांना जिहाद म्हणतो. गौरवाने सांगतो आपण कशा कत्तली केल्या काफिरांच्या आणि त्यांच्या मुंडक्यांच्या राशीच्या राशी रचल्या असं सांगतो. तो स्वतःला गाझी म्हणवतो. पुढे पृथ्वीराज चौहानशी लढलेला मोहम्मद उर्फ शहाबुद्दीन घोरी हा सुद्धा त्या लढाईला, तराईची लढाई, हिला जिहाद म्हणतो. भारतावर चाल करून आलेला कुठलाही आक्रमक, इस्लामिक आक्रमक किंवा नंतर ज्यांनी भारतावर राज्य केलं, हा आपल्या राज्याला इस्लामचं राज्य म्हणत होता, दारुल इस्लाम, आणि जमतील तेवढे जनतेवर अत्याचार करून सक्तीने आणि सर्व प्रकारच्या भल्यापुऱ्या मार्गाने त्यांना बाटवाबाटवीचे उद्योग करत होता. बाबर सुद्धा जे चाल करून आला, कारण राजपूत विसरले नव्हते की सार्वभौम भारताचे राज्यकर्ते आपण आहोत आणि सम्राट पृथ्वीराज चौहान पासून दिल्लीला जर सांस्कृतिक आणि राजकीय राजधानी असं स्थान प्राप्त झालेलं असलं तर त्यावरचं राज्य आपलं पाहिजे, सार्वभौमत्व आपलं पाहिजे, हे घेऊन राजपूत इस्लामिक आक्रमणाशी लढले. आणि सम्राट राणा संग आता पुन्हा एकदा दिल्ली ताब्यात घेईल अशी शक्यता जेव्हा 1526च्या सुमाराला निर्माण झाली, तेव्हा त्या दिल्ली दरबारातल्या विदेशी मुस्लिम असलेल्या गटांनी बाबराला निमंत्रित केलं. हा आत्ताच्या उझबेकिस्तानातल्या फरगाना खोऱ्यातला हा बाबर. त्याची इब्राहिम खान लोदीशी जी पानिपतची पहिली लढाई झाली, तिला तो जिहाद म्हणत नाही, पण हिंदुस्थानच्या इतिहासाच्या दृष्टीने जास्त महत्वाची लढाई त्याच्या नंतरच्या वर्षी आहे, ती कनवाची लढाई, ती बाबर विरुद्ध राणा संग. त्यावेळी मात्र बाबर जिहाद पुकारतो. कुठलेही पुढचे आक्रमक लक्षात घ्या, टिपू सुलतान हा आपल्या कामाला इस्लामिक राज्य म्हणतो आणि काफिरांच्या विरुद्धचं जिहाद म्हणतो. महाराजांच्या प्रेरणेतून उभा हिंदुस्थान मुक्त करायचा ही प्रेरणा घेऊन मराठे कामाला लागले, म्हणजे आपले सगळे पूर्वज. आणि आता त्यांचं प्रभुत्व दिल्लीवर प्रस्थापित होत आहे, म्हणून दिल्ली दरबारातून अहमद शाह अब्दालीला निमंत्रण केलं. तो अब्दाली जो चाल करून येतो, तो पत्र सुद्धा लिहितो,
ती काही मुघल बादशहाला तो पत्र लिहित नाही. त्याला माहिती आहे की मुख्य शत्रू मराठी आहेत. मराठ्यांनाही माहिती आहे की आपल्याला हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करायचं. हा शिवाजी महाराजांचा वारसा आणि हा शिवराज्याभिषेकाचा वारसा. हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वासाठी लढायला आपल्याला महाराजांनी शिकवलं, सांगितलं. हे काम आहे. त्या स्वप्नाचं नाव आहे हिंदवी स्वराज्य. वयाच्या 16व्या वर्षी त्याची रोहिडेश्वराला प्रतिज्ञा घेऊन महाराज मावळ्यांच्या निशी कामाला लागले. त्यातून पुढे घडला, आकाराला आला तो आहे मराठ्यांचा इतिहास. खरं म्हणजे शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास याचा अभ्यास संपूर्ण भारतभर व्हायला पाहिजे. भारताच्या विद्यापीठांच्या मध्ये व्हायला पाहिजे. मराठ्यांचा इतिहासची सुद्धा मी अभ्यासानंतर मला जाणवणारी एक सोपी व्याख्या नेहमी सांगतो. ती म्हणजे संतांच्या कार्यातून जी सांस्कृतिक चेतना जिवंत राहिली त्या पायावर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देऊन मराठे उभ्या हिंदुस्थानसाठी लढले आणि बहुतेक वेळा जिंकले. त्याचं नाव मराठ्यांचा इतिहास. अफजल खानाचा जेव्हा वध करायचा होता त्याच्या आदल्या रात्री महाराज जेव्हा आता उद्या अफजल खान भेटीनंतर त्याचा कोथळा बाहेर काढायचाच आहे आणि आदिलशाही राज्यावर 3 दिशांनी एका वेळी आक्रमण करायचं आहे, हे प्रतापगडावर आपल्या सवंगड्यांनिशी सरदारांनिशी बोलत होते. तिथे महाराजांच्या विश्वासातला रावजी सोमनाथ म्हणून सरदार आहे. हा विचारतो महाराजांना की कुठवर जायचं आपल्याला. हिंदवी स्वराज्याचं काम उभं करायचं, पण कुठवर जायचं आपल्याला. मराठी बखरींच्या मध्ये सुद्धा महाराजांनी दिलेली 2 प्रकारची उत्तरे व्याख्या तिथे दिसून येते. एक थोडस उर्दू किंवा फारसी अंगाने जाणारं वाक्य आहे, अहद पेशावर तहत तंजावर, हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा. आणि अफजल खान वधाच्या आदल्या रात्री जेव्हा रावजी सोमनाथ विचारतो की कुठवर जायचं आपल्याला, महाराजांचं उत्तर आहे सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य. म्हणजे शिवाजी महाराज ही प्रेरणा आणि हा शिवराज्याभिषेकाचा दिवस हा संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासातला पवित्र आणि क्रांतिकारक दिवस आहे, कारण तो भारतीय संस्कृतीचा फाईट बॅक आहे. संपूर्ण भारताच्या इतिहासाच्या चित्रामध्ये मी ते उभं करतोय की हिंदुस्थानच्या एकात्मता आणि सार्वभौमत्वाची जाणीव आधीच्या ज्या आक्रमणांमध्ये दिसत होती ती कुठेतरी इस्लामिक आक्रमण आल्यानंतर क्षीण पडली. शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास म्हणजे त्या संपूर्ण हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वासाठीची लढाई आहे. महाराजांनी स्वतः सुद्धा राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजय केला. उद्या मुघल साम्राज्याशी मुख्य लढाई होणार आहे याचं भान ठेवून राजकारण रचली आणि आपण लढायचं ते हिंदवी स्वराज्य म्हणजे सगळ्या भारतासाठी लढायचं, हा वारसा आहे. शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास ज्या काळामध्ये निर्माण होतो ती वेळ अशी आहे की वेद उपनिषदांपासनं चालू असलेली भारतीय संस्कृती, बुद्ध महावीरापासनं चालू असलेली क्षीण पडू लागली होती आणि या इस्लामिक प्रतिकारापुढे सगळी राज्य धुळीला मिळाली होती. इस्लामिक आक्रमणांना पहिला प्रतिकार राजपूतांनी केला, तोही भारताच्या इतिहासाचा दैदिप्यमान वारसा आहे. पण दुर्दैवाने महाराणा प्रताप यांच्या नंतर कुठेतरी तो राजपूत प्रतिकार क्षीण पडल्यासारखा झाला.
दक्षिणेमध्ये अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्यानंतर मोहम्मद तुघलक चाल करून आला. त्यावेळी भारताच्या इतिहासाचं एक वेगळे पण थोडं दक्षिणेला आकाराला आलं. ते म्हणजे त्यावेळच्या दक्षिणेमध्ये जी वेगवेगळी राज्य होती, काकतीय, होयसाळ, पांड्य, चेर, या सगळ्यांनी लक्षात घेतलं की हे आपल्या सगळ्यांच्या वरचं आक्रमण आहे आणि ते सगळ्यांनाच धुळीला मिळवेल. आपल्याला आपसातले सर्व मतभेद दूर ठेवून एकत्र आलं पाहिजे. ते द्वारसमुद्र ही राजधानी असलेला होयसाळ राजा वीर बल्लाळ तिसरा, याचे सेनापती म्हणजे हरिहर आणि बुक्क, त्यांचे आध्यात्मिक गुरु म्हणजे विद्यारण्य स्वामी, यांनी उभं केलं विजयनगर हिंदू साम्राज्य. म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याला सुद्धा भान होतं की आपण काय उभं करतो आहोत. या विजयनगर हिंदू साम्राज्याचा अतिशय गौरवशाली, समृद्ध आणि दैदिप्यमान असा इतिहास साधारणपणाने 1335 ते 1565 असा 230 वर्षांचा आहे. आपल्या इतिहासाच्या मांडणीत सुद्धा पहा, ज्या आर्यांचं कधी आक्रमण नाही, आर्य म्हणवणारे लोक म्हणजे इथलेच, त्यांचं मात्र इतिहासाचं विकृतीकरण करून दाखवण्यात आलंय आक्रमण. हे ब्रिटिश साम्राज्यवादी इतिहासकारांनी भारत देश त्याची एकात्मता तोडायला निर्माण केलं. पण दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर सुद्धा मुख्यतः डावे इतिहासकारांनी ती साम्राज्यवादी लाईन चालू ठेवली. आणि जी इस्लामिक आक्रमणं झाली त्यांचं मात्र दाखवणं जी भयानक आहेत, आणि हा हिंदुस्थान टिकला कसा ही आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांना मात्र आक्रमण म्हणायचं नाही. या साम्राज्यवादी आणि डाव्या इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासामध्ये बाबराचं स्थलांतर, मायग्रेशन असा शब्द आहे. बाबराचं स्थलांतर, मायग्रेशन असा शब्द आहे. आणि मग मध्ययुगाचा इतिहास म्हणजे जणू काय दिल्ली सल्तनत आणि त्यानंतर मुघल हा सगळ्या भारताचा इतिहास. इतिहासाच्या शास्त्रानुसार जरी पाहिलं तरी हे निकषांना धरून नाही. भारताच्या इतिहासाला दिल्ली सेंट्रिझम असा जो शाप आहे, दिल्ली सेंट म्हणजे जणू दिल्ली म्हणजे सर्वस्व, तर जणू मुघल साम्राज्य म्हणजे कसं भारताचा वारसा आहे. ते मुघल आक्रमकच होते, बहुतेक सगळे अत्याचारीच होते. औरंगजेबाने तर त्याची सीमा गाठली धर्मांधतेच्या अत्याचाराची. विजयनगरच्या साम्राज्याचा जर अभ्यास केला तर दिसेल की आपल्या गौरवाच्या चरमसीमेच्या वेळी विजयनगरचं साम्राज्य मुघल साम्राज्यापेक्षा मोठं होतं. इतिहासातला त्याचा कालावधी सुद्धा मुघल साम्राज्यापेक्षा मोठा आहे. पण राजपूतांचा इतिहास, विजयनगरचा इतिहास, पुढे मी शिखांचा सुद्धा इतिहास म्हणेन, आणि मराठ्यांचा इतिहास, याला भारताच्या इतिहासाच्या मांडणीमध्ये जे योग्य स्थान दिलं पाहिजे ते दिलं जात नाही. विजयनगर हिंदू साम्राज्याचा उभा इतिहास जणू एका परिच्छेदामध्ये उरकला जातो आणि त्या परिच्छेदातल्या 2 ओळी बहुधा सम्राट कृष्णदेवराय याच्या नावाने असतात. शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाच्या उदयापूर्वी हिंदुस्थानच्या दुर्दैवाने ते विजयनगरचं हिंदू साम्राज्यही नष्ट झालं होतं. ही तालिकोटची लढाई, दक्षिणेकडचे सगळे बहामनी एकत्र येऊन लढले आणि 1565 मध्ये विजयनगरचा पराभव झाला. विजयनगरच्या रक्षणाच्या व्यवस्था नव्हत्या. या धर्मांध इस्लामिक सेना विजयनगरवर चाल करून आल्या. 6 महिने ते विजयनगर लुटत होते. कागदावर पुढे साम्राज्य थोडं चंद्रगिरी या डोंगरामध्ये टिकलं पुढचं 1 शतकभर, पण साम्राज्याचं वैभव संपलेलं होतं. मराठ्यांचे एक थोर इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर आणि व्यक्तिशः माझे सुद्धा अत्यंत लाडके, यांनी मांडलंय की संपूर्ण भारत इस्लामिक व्हायला लागला होता.
जिला भारतीय सुद्धा संस्कृती म्हणतात, ती अन्यथा गलित गात्र आणि मृतप्राय होऊ लागली होती. अशा पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज उदयाला येतात. त्यांच्या राज्याभिषेकाचा सोन्याचा दिवस उजाडतो आणि हिंदवी स्वराज्याची प्रेरणा घेऊन मराठे भारतभर पोहोचतात. इतिहासकार गो. स. सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर आणि अशा अनेक इतिहासकारांनी मांडलंय की शिवाजी महाराज हे 17व्या शतकातल्या हिंदू प्रतिभेचा एक सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. आणि त्यातून पुढे जो मराठ्यांचा इतिहास म्हणून घडतो, हा हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वासाठीची लढाई आहे आणि भारतीय संस्कृतीचा फाईट बॅक आहे तो. महाराज स्वतः असेपर्यंत तर औरंगजेबानी इकडे दक्षिणेमध्ये येण्याचा धोकाच पत्करला नाही. पण शिवाजी महाराज शरीर सोडून गेले. त्याला वाटलं आता संपूर्ण हिंदुस्थानमध्ये आणि हिंदुस्थानचं दारुल इस्लाम करायला एकच शत्रू शिल्लक आहे, ते म्हणजे हे मराठे. त्यांच्यावर मुघल साम्राज्याच्या सर्व शक्तीनिशी उतरू म्हणून स्वतः औरंगजेब सर्व मुघल सैन्य, दारुगोळा, शस्त्रास्त्र, खजिना सगळं घेऊन दक्षिणेत उतरला मराठ्यांना संपवायला. ते आहे मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध. पण शेजवलकरांनी म्हटल्याप्रमाणे ते केवळ मराठ्यांचं आणि महाराष्ट्रापुरतं स्वातंत्र्य युद्ध नाहीये, तो भारतीय संस्कृतीचा फाईट बॅक आहे. औरंगजेब 27 वर्ष इथे लढला. आधी छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली प्रतिकार झाला. संभाजी महाराजांचं हिंदू धर्मासाठीचं बलिदान झालं. पुढे छत्रपती राजाराम, तेही लवकर गेले, तर महाराणी ताराबाईच्या नेतृत्वाखाली मराठे लढले. काल परवापर्यंतचे सामान्य मावळे यांच्यामधूनच संताजी धनाजी सारखे असामान्य सेनापती उभे राहिले आणि त्याने औरंगजेबाला खतम केलं. 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये लढून औरंगजेब मराठ्यांना संपवू शकला नाही. पण औरंगजेबाच्या मृत्यूपासून 10 वर्षात मराठ्यांच्या सेना दिल्लीमध्ये पोहोचल्या. महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाला आणि समाजाला ही हिंदवी स्वराज्याची प्रेरणा हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा वारसा आहे. पुढचं शतकभर मराठ्यांनी तलवार गाजवली, दक्षिणेमध्ये आणि उत्तरेमध्ये सर्वत्र. ती ही प्रेरणा घेऊन गाजवली. मराठ्यांना सुद्धा पूर्ण भान होतं की आपण हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वासाठी लढत आहोत. राघोबा दादाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं सैन्य जेव्हा अटकेपार पोहोचलं 1757, तिथून राघोबा दादांनी पुण्यातल्या पेशव्याला पाठवलेलं पत्र आहे आणि त्याचा साधारण आधुनिक मराठीमध्ये अर्थ होतो की थोरल्या आबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं काम आपण जवळजवळ पूर्ण करत आणलं आहे. थोरले आबासाहेब म्हणजे शिवाजी महाराज. अटके पार जाताना सुद्धा मराठ्यांना भान आहे की उभा हिंदुस्थान मुक्त करायचं आहे. पुढे त्या पत्रामध्ये राघोबा दादा म्हणतात, आता आपण आदेश द्याल तर काबूल कंदाहार वरही भगव निशाण फडकवू. आणि त्याला उत्तर म्हणून पुण्यातला पेशवा उत्तर पाठवतो की मनसुबा चांगला आहे, परंतु इकडे हिंदुस्थानमध्ये नवी समस्या उद्भवली आहे, तिची काळजी घ्यायला हवी. ती उद्भवलेली नवी समस्या म्हणजे 1757ची प्लासीची लढाई. बंगालच्या म्हणजे हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये झालेला इंग्रजांचा ईस्ट इंडिया कंपनीचा प्रवेश आणि तो हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाला धोकादायक आहे आणि त्या सार्वभौमत्वाचं आपण रक्षण करतो याचं सर्व भान मराठ्यांना सातत्याने दिसून येतं. इंग्रजांनी सुद्धा भारत देश जिंकला तो काही मुघलांच्याकडनं नाही जिंकला, मराठ्यांच्याकडनं जिंकला. हे आज नुसता मी नाही म्हणतोय, तर 3 इंग्रज मराठा युद्ध आहेत.
पहिलं इंग्रज मराठा युद्ध साधारणपणाने 1774 ते 1782. दुसरं इंग्रज मराठा युद्ध 1802-3 आणि तुमच्या माझ्या सर्वांच्या दुर्दैवाने तिसरं झालेलं जिथे मराठ्यांच्या साम्राज्याचा अंत झाला ते 1817-18. या सर्व युद्धांच्या काळामध्ये मराठ्यांना सुद्धा भान आहे की आपण हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वासाठी लढतो आहोत. आणि इंग्रज इतिहासामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या दप्तरामध्ये तर सातत्याने त्याची नोंद दिसून येते. तरी थोडंसं माझं मगाशी एक महत्वाचं सांगायचं राहिलं, सुरुवात केली होती मी. आता मराठ्यांचं म्हणजे काफिरांचं प्रभुत्व वाढतं आहे आणि हा दिल्लीचा बादशाह आता मराठ्यांच्या अंगठ्याखाली आहे. म्हणून दिल्ली दरबारातल्या मुस्लिम काही सरदारांनी, त्याच्यात नजीब खान रोहिला होता, अहमद शाह अब्दालीला निमंत्रण पाठवलं की नाही तर आता सर्व राज्य काफिरांच्या हातात जाईल. तो अहमद शाह अब्दाली चाल करून येतो. त्यांनी मुघल सम्राटाला पत्र पाठवलेलं नाहीये, त्यांनी मराठ्यांना पत्र मराठ्यांची सेना त्या अहमद शाह अब्दालीला भिडण्याकरता निघाली होती, तिला पाठवलेलं पत्र आहे. आणि अहमद शाह अब्दाली तिच्यामध्ये या अर्थाच आहे, ते आधुनिक मराठीत मी सांगतोय की आजकाल तुम्ही मराठे म्हणजे काफिर फार माजला आहात, तर माझं हे मी चाल करून येतोय, माझं हे पत्र मिळालं की नर्मदेच्या पलीकडे निघून जा. ते नर्मदेच्या अलीकडचं आहे, ते आमचं सर्व आहे. अहमद शाह अब्दालीचा हेतू होता हिंदुस्थानचा सम्राट म्हणून आपल्याला राज्याभिषेक करून घ्यायचा. पानिपताची लढाई हा सुद्धा शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन मराठे हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वासाठी लढले, त्याचा दैदिप्यमान इतिहास आहे. अहमद शाह अब्दालीच्या या पत्राला उत्तरही सदाशिवराव भाऊंनी पाठवलंय. ते तितक्याच आत्मविश्वासाचं उत्तर आहे आणि उलट भाऊ त्याला सांगतायत की आलायस तसा परत तुझ्या अफगाणिस्तानात निघून जा, नाही तर आम्ही काही तुला जित्ता जाऊ देणार नाही. पानिपताची लढाई हा म्हणजे मराठे हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वासाठी लढले, त्याचा दैदिप्यमान इतिहास आहे. इतिहास आणि युद्धशास्त्र या अर्थाने सुद्धा मी त्याला पराभवाचा इतिहास म्हणत नाही. युद्धशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर 14 जानेवारी 1761 ला झालेल्या या लढाईमध्ये आपला पराभव आहे, पण युद्धामध्ये पराभव नाही. युद्धाला राजकीय हेतू असतात. अहमद शाह अब्दाली आला होता, त्याचा मुख्य हेतू होता हिंदुस्थानचा सम्राट म्हणून राज्याभिषेक करून घ्यायचा. आणि मराठे आपल्या सेना घेऊन चाल करून गेले आणि पानिपताची लढाई झाली, ती आपलं प्रभुत्व हिंदुस्थानवर टिकवायचं. फार तर मुघल बादशाह तो आपल्या नियंत्रणात असायला पाहिजे आणि हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वावरचं हे आक्रमण आहे ते परतवून लावायचं. मग आपल्याला काय झालेलं दिसतं तर 14 जानेवारी 1761 ला हातातोंडाशी आलेला विजय दुर्दैवाने निसटला, माझ्या जीवाची कालवाकालो होत राहते. पण अहमद शाह अब्दालीची सुद्धा इतकी नुकसानी झाली आहे की त्याच्यातल्या सेनापतीला हे समजलं की आता इथे थांबता येणार नाही. हिंदुस्थानचा सम्राट म्हणून राज्याभिषेक तर दूरच राहिला आहे. ह्या शक्तीनिशी बऱ्या बोलांनी परत जाऊ म्हणून तो अफगाणिस्तानामध्ये परत निघून गेला. आणि पानिपताच्या लढाईतला पराभव किती मोठा असो, एक पिढीच्या पिढी कापली गेलेली असो, 10 वर्षात पुन्हा महादजी शिंदेच्या नेतृत्वाखाली मराठे दिल्लीत पोचले आणि हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वासाठी लढत राहिले. शिवराज्याभिषेकाचा हा वारसा म्हणजे असा हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वासाठी लढण्याचा वारसा आहे. एक मला म्हणायला दुःख होतं, पण हे सांगितलं पाहिजे की हा कोणा एका विशिष्ट घराण्याचा केवळ इतिहास नाहीये, कोणा विशिष्ट जातीचा इतिहास नाहीये. महाराजांपासून प्रेरणा घेऊन आपण, हा माझा शब्द आहे, आपण हिंदुस्थानसाठी लढलो आणि बहुतेक वेळा जिंकलो. त्या दैदिप्यमान इतिहासाचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास. हा शत्रू ओळखण्याच्या योग्य रस्त्यावर सुद्धा आपल्याला महाराजांनीच आणून ठेवलं. किती मोठी दूरदृष्टी आहे. सिद्धी जौहर चाल करून आलेला,
त्याला स्वराज्याच्या सीमेवर अडवण्यासाठी महाराज पन्हाळ्यावर जाऊन राहिले होते आणि सिद्धी जोहरनी पन्हाळ्याला वेढा घातलेला. पन्हाळ्याच्या तळातून वरच्या तटबंदीपर्यंत मारा करेल असा तोफखाना त्यावेळच्या हिंदुस्थानच्या कोणाही राज्यकर्त्याकडे नव्हता. पण त्याही वेळी अशा तोफा इंग्रजांकडे होत्या. सिद्धी जोहरनी इंग्रजांची मदत मागितली आणि इंग्रजांना हे निमित्त बरंच सापडलं. राजापूरला जी ईस्ट इंडिया कंपनीची वखार होती ते सोबत इंग्रज निशाण युनियन जॅक घेऊन सिद्धी जोहरच्या मदतीला आले. महाराजांनी तो हिशोब लक्षात ठेवला नीट आणि अर्थातच नंतर राजापूरची वखार सुद्धा उद्ध्वस्त केली. इंग्रजांना मोठी खंडणी पण द्यायला लावली. पण मराठी बखरींच्या मध्ये महाराजांचं फार दूरदृष्टीचं वाक्य आहे. शिवाजी महाराज म्हणतात, हे इंग्रज दिसतात तितके सीधे साधे नाहीत. इथे आपलं साम्राज्य स्थापन करावं ही यांची मनीषा. राज्याभिषेकाला ईस्ट इंडिया कंपनीचा इंग्रज सरकारचा प्रतिनिधी म्हणून हा हेनरी ऑक्झिंग्टन उपस्थित होता. मला ते शिवराज्याभिषेकाचं राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या नात्यामध्ये ह्या 6 कलमांना मान्यता द्या. शिवाजी महाराजांनी 5 कलमांना दिली कारण ती व्यापार विषयक होती. पण 6वं कलम होतं की इंग्रजांचं चलन या देशामध्ये लागू पडावं. ते कलम शिवाजी महाराजांनी उडवून लावलं. आपण हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वासाठी लढतो आहोत. आजचे शत्रू हे इस्लामिक आक्रमक असले तर उद्याचे शत्रू इंग्रज आहेत याचं पूर्ण भान महाराजांपासून ते पुढच्या सर्व इतिहासामध्ये मराठ्यांच्या इतिहासामध्ये सुद्धा दिसतं. समर्थ रामदासांनी ज्याला शिवरायांचा 8वा साक्षेप हे सांगितलेलं आहे तो सुद्धा किती दिसून येतो. अफजल खानानी सक्तीने त्याच्याच सेनेत असलेल्या बजाजी नाईक शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा शुद्ध करून हिंदू करून घेतलं. तिकडे नाराज होऊन नेताजी पालकर जाऊन मुघलांना मिळाला. औरंगजेबाने नेताजी पालकरला मुसलमान केलं आणि मोहम्मद कुली खान बनवलं. तिकडे 8 वर्ष अफगाणिस्तानात लढायला पाठवलं आणि नंतर आता हा पूर्वीचा प्रतिशिवाजी म्हणून ओळखला जाणारा, त्याला मराठ्यांचं युद्धतंत्र माहिती आहे म्हणून त्याला दक्षिणेमध्ये महाराजांवर पाठवलं. तो नेताजी पालकर विसरलेला नव्हता. बुरहानपूरच्या मुक्कामावरून तो निसटला, महाराजांना येऊन भेटला. महाराजांनी त्याला पुन्हा हिंदू करून घेतलं, आपल्याशी सोयरीक जुळवली. तिकडे पोर्तुगीज गोव्यातल्या हिंदूंवर अत्याचार करत होते. अशा वेळी महाराजांनी त्यांना पण कळवलेलं आहे की तुम्ही धर्माच्या नावावर अत्याचार करू नका. महाराज या अर्थाची हिंदू भूमिकाच कळवतात की सर्व ईश्वर एक आहे, आपण सगळे त्या एका ईश्वराची लेकरं आहोत, हे तुम्ही अत्याचार बंद करा. पण ते ऐकत नाही म्हणल्यावर महाराजांनी पोर्तुगीजांवर शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या सर्व पराक्रमातून नाराज झालेला पिसाळलेला औरंगजेब त्यांनी काशीचं मंदिर तोडलं आणि एका भागात मशीद केली. मथुरेच्या कृष्ण जन्मभूमी सुद्धा आक्रमण केलं आणि एका भागात मशीद केली आणि मुघल साम्राज्यातल्या हिंदूंवर जिझिया कर लागू केला. तेव्हा तर शिवाजी महाराजांचं जे पत्र आहे ते सर्वांनी अंतःकरणावर कोरून ठेवावं इतकं महत्वाचं आहे. औरंगजेबाला सुद्धा शिवाजी महाराज ही हिंदू भूमिका कळवतात. पण म्हणून महाराजांनी कधी शत्रूवर, इस्लामवर द्वेषाने बुवा काही कारवाई केली, अत्याचार केले असं सुद्धा दिसून येत नाही. शिवरायास आठवावे, जीवित तृणवत मानावे. आपण कोणत्या कार्यासाठी उभे आहोत, हे हिंदूंचं सिंहासन स्थापन करायचं आहे याचं पूर्ण भान महाराजांच्या कार्यातून दिसतं. औरंगजेबाने जिझिया लागू केले. शिवाजी महाराज कळवतायत की तुम्ही गोरगरीब हिंदू जनतेवर काय अत्याचार करतायत. आणि एक प्रकारच्या कुत्सितपणाने पण त्यांनी म्हटलंय की मुघलांना एवढं दारिद्र्य कधीपासून आलं, हवं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही थोडी मदत करू, पण गोरगरीब हिंदू जनतेवर अत्याचार करू नका. असा शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास
हा आपल्या करताचा एक दैदिप्यमान वारसा आहे. दुर्दैवाने आजच्या इतिहासामध्ये त्याची फार मोडतोड केलेली विकृत मांडणी होते आहे. एकीकडे साम्राज्यवादी म्हणजे पाश्चिमात्य मुख्यतः ब्रिटिश इतिहासकार आणि त्यांचीच रांग पुढे चालवणारे दावे इतिहासकार यांनी त्याची मोडतोड करून फार तर मराठ्यांचा इतिहास म्हणजे मुघलांचं पतन आणि इंग्रजांचं राज्य इथे स्थापन होणं याच्यामधली एक तळटीप म्हणजे मराठ्यांचा इतिहास. शिवाजी महाराज झाले नसते तर काय झालं असतं, तर मी सर्व श्रोत्यांना विनंती करेन की यावर इतिहासकार गजानन मेहेंदळे यांचं युट्यूबवर जवळजवळ 2 तासाचं फक्त या एका मुद्द्यावरचं व्याख्यान आहे. शिवाजी महाराज झाले नसते तर काय झालं असतं, जरूर ऐका. महाराजांच्या प्रेरणेतून ज्याच्यातली काव्याची प्रतिभा उसळून आली असा कविराज भूषण यांनी तर 4 ओळींच्या मध्ये शिवाजी महाराजांच्या कार्याचं ऐतिहासिक मूल्यमापन सांगितलंय. काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद होती, गर शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी. हे आकलन कविराज भूषणनी पण मांडलंय, समर्थ रामदासांनी पण मांडलंय. आणि तुम्हाला माहिती नसलं तर ऐकून आश्चर्य वाटेल की हेच आकलन थोड्याशा वेगळ्या शब्दात पण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी पण मांडलेलं आहे. यशवंतराव चव्हाण म्हणतात की पाकिस्तानच्या सीमा तुमच्या माझ्या उंबरठ्याला टेकल्या असत्या. अर्थ तोच आहे की साऱ्या हिंदुस्थानचा पाकिस्तान झाला असता. हा शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान वारसा, हे शिवराज्याभिषेकाचं स्थान. आणि ते होताना एक आदर्श सेनापती, नव युद्धतंत्र पण ज्यांनी आणलं, ते घेऊन मराठे हिंदुस्थानभर लढले आणि जिंकले. आजही जगभर त्या युद्धतंत्राचा अभ्यास होतो. 1965च्या लढाईमध्ये आपल्याला काश्मीर मधली हाजीपीरची खिंड जिंकून घ्यायची होती. ते काम त्यावेळेचे कमांडिंग ऑफिसर रणजित सिंग दयाळ यांच्यावर सोपवलं होतं. तर त्यांनी रात्रीच्या वेळी त्या खिंडीच्या कडे चढत जाणारे मेंढ्या बकऱ्यांच्या शिंगांना टॉर्चेस लावून सोडलं आणि भारतीय सैन्य बहुधा या बाजूनी चाल करून येते असं समजून पाकिस्तानी सैन्याने प्रतिकार तोपर्यंत मागच्या बाजूने येऊन त्यांनी हाजीपीरची खिंड जिंकली. त्यावेळी मेजर असलेल्या रणजित सिंग दयाळ यांनी सांगितलं की हे मी शिवाजी महाराजांकडनं शिकलो. व्हिएतनामचा दैदिप्यमान इतिहास आहे बलाढ्य अमेरिकेशी लढण्याचा आणि तिला नेस्तनाबूत करण्याचा. त्यांचा लष्करी सरसेनापती आहे जनरल जियाप. त्या जनरल जियापनी सुद्धा म्हणून ठेवलंय की बलाढ्य सत्तेशी कसं लढावं हे आम्ही शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्रातून शिकलो. असे शिवाजी महाराज आदर्श सेनापती. त्यांनी हिंदवी स्वराज्य उभं करतानाही सांगितलं की राज्य रयतेचं आहे आणि रयतेच्या अंगालाही हात लावू नका, संपत्ती लुटू नका, रयतेला जो त्रास देईल त्या मराठीयाची इज्जत तो वाचणार नाही. रयतेचं राज्य सांगणारे शिवाजी महाराज. खडं सैन्य उभं करून पगारदार सैन्य उभं करणारे एकमेव नेता शिवाजी महाराज. वतनदारी नष्ट करून क्रांतिकारक पाऊल उचलणारे शिवाजी महाराज. नाविक दळाचं महत्व समजून ज्यांनी नाविक दळ उभं केलं आणि मराठ्यांचं ते नाविक दळ पश्चिम किनाऱ्यावर अजिंक्य होतं ते उभं करणारे शिवाजी महाराज. उत्तम आणि स्वच्छ प्रशासन देणारे शिवाजी महाराज. मी नाव देतो शिवाजी महाराज एका संपूर्ण क्रांतीचं नाव आहे. शिवाजी महाराज हे सामाजिक क्रांतीचं सुद्धा नाव आहे, कारण आपल्यामधले जातीपातींचे सर्व मतभेद दूर करून सर्वांना बरोबर घेऊन या सर्वांना एक समयावच्छेदे करून घसरावे म्लेच्छावरी अशी सामाजिक सुद्धा क्रांती करणारे शिवाजी महाराज. पोटाशी सर्व जातीपातींना धरणारे.
तो हा आपला पवित्र दिवस शिवराज्याभिषेक. महाराज आणि हा मराठ्यांचा इतिहास आपल्याकरता किती प्रचंड दैदिप्यमान आहे संपूर्ण भारताकरता, हे मला काही वेळा वाटतं आपल्यापेक्षा या देशाच्या शत्रूंना जास्ती कळले. कारण तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर आपल्या दुर्दैवाने जेव्हा मराठ्यांचं म्हणजेच हिंदुस्थानचं सार्वभौमत्व गमावलं, तेव्हाचा ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर एल्फिन्स्टन यांनी जर काही पहिला आदेश दिला असेल तर तो सांगितला, सर्व किल्ल्यांच्या तटबंद्या तोडून टाका. का? त्या एल्फिन्स्टननीच सांगितलंय की जोपर्यंत ते किल्ले आहेत तोपर्यंत महाराष्ट्राला सार्वभौमत्वाची आठवण राहील आणि लढण्याची प्रेरणा राहील. त्या किल्ल्यांच्या तटबंद्या तोडून टाकण्यात आल्या. आज महाराज हे नाव विश्ववंद्य आहे. मराठ्यांचा सर्व इतिहास हा हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वासाठी लढण्याचा इतिहास आहे आणि सर्व किल्ले ही आपली पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. आपण त्याचं पावित्र्य मनात ठेवूया आणि या शिवराज्याभिषेक दिनी संकल्प करूयात की आधुनिक काळातल्या हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही आमच्या जीवनामध्ये काम करू, आम्ही आमच्या जीवनामध्ये लढू. ते आहे शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. निश्चयाचा महामेरू मध्ये सुद्धा जे महाराजांचं वर्णन समर्थ रामदासांनी केलं आणि पुढे छत्रपती संभाजी महाराजास पत्र पाठवताना हे जे सर्व सांगितलं, शिवराय इहलोकी परलोकी राहावे कीर्ती रूपे, आणि त्या पत्राचा शेवट केला तो आपल्याकरता आहे, याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. मला 4 ओळी आठवत राहतात आणि त्या जगण्याला प्रेरणा देत राहतात. महाराजांना उद्देशून आहे, तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पानिपत. शिवाजी महाराज हा शिवराज्याभिषेकाचा पवित्र मुहूर्त आणि पुढचा तुमचा माझा देशासाठी लढण्याचा वारसा असलेला मराठ्यांचा इतिहास, याचा वारसा आहे. तव तेजाचा एक अंश दे, आजही आपल्यामध्ये तो एक अंश यावा. तव धैर्याचा जरा स्पर्श दे, आजही या भारत मातेसाठी काम करायचंय. स्पर्शातून त्या दाही दृशात द्रुत, अशा ह्या महाराजांच्या स्पर्शातून आम्ही दाही दिशांना भारत मातेचं काम करू, उजळून टाकू, दाही दिशा उजळून टाकू पुसू पानिपत. या देशाच्या वाट्याला आलेले पराभव आम्ही पुसून टाकू आणि असे पराभव न होता हिंदुस्थानचं सार्वभौमत्व सांभाळू, या संकल्पानिशी महाराजांचे मावळे म्हणून आपण सगळेजण काम करूया अशी प्रार्थना करतो आणि आज निरोप.